प्रत्येकाला पडणारा प्रश्न म्हणजे आई थकते का? हो, आई थकते, पण ती थांबत नाही. कारण तिच्या आयुष्याचा उत्साह म्हणजे तिची स्वप्न, तिचं जग हे सगळं काही तर तिच्या मुलांमध्येच असतं ना. आईसाठी स्वतःचं असं काहीही नसतं, तिचं मी सुद्धा नसतं. तिच्या मुलांमध्ये ती हरवलेली असते. तिच्यामध्ये येणारा उत्साह हा फक्त तिच्या मुलांसाठीच असतो. आईचं आयुष्यच तिचं जग, संपूर्ण तिची मुलंच असतात. आईचं आयुष्य कधी पाहिलं आहे का तुम्ही जवळून? प्रत्येकाने ते अनुभवलंच असतं. ती सकाळी उठते, सगळ्यांसाठी सर्व काही करते, घर सांभाळते, पण या सगळ्यांच्या मागे एक गोष्ट मात्र कायम असते, ती म्हणजे माझ्या मुलांना काहीही कमी पडायला नको, माझ्या मुलांसाठी मी कोठेही कमी पडायला नको, एवढीच तिची आशा असते. आणि त्यासाठी येणारा उत्साह हा तिच्यामध्ये निर्माण होत असतो. तिच्या स्वतःच्या अशा इच्छा असतात, स्वप्नही असतात, पण ती सगळं बाजूला ठेवते मुलांच्या आनंदासाठी, फक्त फक्त मुलांसाठी. मुलांमध्येच तिचा आनंद असतो, त्यामुळे ती तिच्या स्वप्नांना, तिच्या उमेदींना फारसं महत्त्व देत नाही. आईला आनंद कशात मिळतो माहित आहे का? तिचं मूल हसतं तेव्हा ती आनंदी होते. मुलाला काहीतरी मिळालं आहे, मग ते यश असो, तेव्हा ती खूप खुश होते. मुलाने आई म्हणून हाक मारली तरी देखील एक वेगळं समाधान तिचं मन भरून जातं. आईला मोठं काहीही नको असतं, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच तिचा मोठा आनंद लपलेला असतो, तो म्हणजे तिची मुलं. आईचा त्यागही खूप मोठा असतो बरं का. आई किती त्याग करते हे कोणीही शब्दात सांगू शकत नाही, हे आपण कधीच पूर्णपणे समजू देखील शकत नाही. ती स्वतः बऱ्याचदा उपाशी राहते, स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा ती खात नाही, पण मुलांना मात्र पोटभर त्या गोष्टी जेवू घालते किंवा खायला देते. ती स्वतःचे कपडे नेहमीच कमी घेते जेव्हा मुलं तिच्या आयुष्यात असतात. मुलांसाठी मात्र निवड करताना ती नेहमीच चांगले आणि नवीन कपडे आणते. तिच्या आयुष्याचा प्रत्येक भाग ती मुलांसाठी जगते आणि त्यातच ती आनंद मानते. मोठं झाल्यावर मुलं बऱ्याचदा बदलतात म्हणतात, पण एक वेळ अशी येते ना जेव्हा मुलं मोठी होतात आणि हळूहळू आईपासून दूर जाऊ लागतात. फोनवर बऱ्याचदा वेळ नसतो, मग ते मुलगा असो किंवा मुलगी लग्न करून जाते, मुलगा लग्न करून बऱ्याचदा परदेशात दूरदेशी निघून जातो. बोलायला वेळ नसतो, पण आई ही आईच राहते. ती मात्र अजूनही आपल्या मुलाची वाट पाहत असते. एक फोन किंवा विचारणा होईल एवढ्याच आशेवर, किंवा आपली मुलं कशी असतील हीच एक भोबळी भाबळी आशा तिच्या मनामध्ये असते. एक आई कशी आहेस या प्रश्नाची वाट मात्र ती, या प्रश्नाच्या उत्तराची वाट ती पाहत असते. आईची अपेक्षा एवढीच असते, आईला काही मोठं नको असतं, ना पैसे हवे असतात, ना महागड्या भेटी हवे असतात. आईला फक्त आपली मुलं आनंदी आणि सुखात राहावी एवढंच हवं असतं. तिची मुलं तिच्याशी प्रेमाने बोलली, प्रेमाने वागली, तिचा जिव्हाळा तिच्यासाठी, तिच्या मुलांसाठी पुरेसा असतो जगण्यासाठी. तिची आठवण तिला फक्त तिची मुलं यांनी ठेवावी एवढंच तिला हवं असतं. आज तुम्ही कितीही मोठे झालात, प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये कोठे ना कोठे, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जात असतो. आयुष्य प्रत्येकाचं बदलत असतं. आपण वेगवेगळ्या मार्गात व्यस्तही होत असतो, पण आपण कितीही व्यस्त झालो तरी लक्षात ठेवा, जिथे आपण उभे आहोत तिथे पोहोचण्यासाठी आपल्या आईने खूप काही गमावलं आहे. खूप सारा वेळ तिने आपल्यासाठी दिलेला आहे, आयुष्य तिने आपल्यासाठी झिजवलं आहे. तिच्यासाठी थोडा वेळ प्रत्येकाला काढताच आला पाहिजे, तिच्याशी बोलताही आलं पाहिजे, तिला सांगताही आलं पाहिजे, आई तू खूप स्पेशल आहेस, आईचं आयुष्य म्हणजे माझ्यासाठी खूप काही आहे, हे प्रत्येकाला बोलताही आलं पाहिजे. तिच्या मुलांसाठी केलेलं एक सुंदर त्यागच म्हणजे आयुष्य. तिचा उत्साह हा फक्त मुलांसाठी तिची ताकद बनतं. तिचं हसू हे मुलांसाठी एक नवीन उत्साह निर्माण करतं. सगळं काही तिचं आयुष्य, तिचं जग म्हणजे तिची मुलं असतात. तिच्या मुलांमुळेच ती आनंदाने, उत्साहाने पुन्हा नव्याने रोजच्या दिवशी उभी राहत असते. म्हणून तर म्हणतात ना, आई जिवंत असताना तिला वेळ द्या, तिची विचारणा करा आणि आईने दिलेल्या त्यागाची, प्रत्येक क्षणाची आठवण ही मनामध्ये साठवून ठेवा. कारण एकदा का आई गेली ना की तिचा आवाज, तिचं प्रेम हे कधीही आपल्याला ऐकायला मिळत नाही. ते फक्त आठवण बनून राहतं आणि मग इतरांच्या आईकडे पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या आईची आठवण होते. आईचं स्वतःला स्वीकारणं हे देखील खूप महत्वाचं असतं. आई कधी स्वतःला जगते का, स्वतःसाठी जगते का, ती आई पण स्वीकारते? हा प्रश्न तुम्ही कधी तिला विचारलाय का? की कदाचित तिच्याकडे उत्तरही नसेल, कारण ती स्वतःला कधीच प्राधान्य देत नाही. ती प्राधान्य देते म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी.
तिचं आयुष्य, तिचा वेळ, तिचं काम, तिचा उत्साह, तिचं जे काही सर्व काही आहे ते म्हणजे जी काही ऊर्जा तिच्यामध्ये भरलेली असते ना, ती म्हणजे सगळं काही तिची मुलंच असतात. मुलांसाठी या सर्व गोष्टी ती खर्च करत असते आणि त्याचा हिशोब मात्र कोणीही ठेवत नाही आणि त्याचा हिशोब देखील ती कोणाकडे मागत नाही. आणि हळूहळू ती स्वतःला देखील विसरून जाते. पण याचं तिला काहीही भान उरलेलं नसतं किंवा याची तिला कसलीही खंत नसते. आईची न बोललेली वेदना देखील असते. आई सगळं काही सहन करते पण सगळं सांगतही नाही. तिला दुखतं, तिला वाईटही वाटतं, तिला बऱ्याचदा एकटंही वाटतं, पण कधी ती तक्रार करत नाही. कारण ती मुलांच्यासाठी जगत असते. कारण तिच्या वेदनेपेक्षा तिच्या मुलांचा आनंद हा तिच्यासाठी खूप महत्वाचा असतो. आणि सर्वात जास्त महत्वाची मुलं असताना ती आपल्या वेदना ह्या अर्थातच लपवून ठेवते. मग ती हाऊसवाईफ असो, कोणीही असो, प्रत्येक घरात राहणारी स्त्री किंवा बाहेर जाणारी स्त्री ती आई म्हणून जगताना खूप काही वेदना सहन करत असते. एका हाऊसवाईफ असणाऱ्या स्त्रीची व्यथा मी मांडतीये. तिला लोक विचारतात, तू दिवसभर काय करतेस? पण कोणीही विचारत नाही तू स्वतःसाठी काय करतेस म्हणून. तिचं काम कधीही संपत नाही. तिची ड्युटी ही कधीही ऑफ होत नाही. ती सतत 24 तास आपल्या मुलांसाठी उभी असते. पण तरीही ती हसते, ती थकते देखील बरं का. पण तिचा उत्साह मात्र पुन्हा तिच्या मुलांसाठी नव्याने रोजच्या दिवसाची नवीन सुरुवात घेऊन येतो. आई आणि मुलांचं नातंच असं असतं ना. आई मुलाचं नातं हे जगातलं सर्वात प्युअर आणि सुंदर असं नातं असतं. जिथे थकव्याला कुठेही महत्व दिलं जात नाही, तिथे जागाच नसते या नात्यात. खरं तर ना एक्सपेक्टेशन असते ना कंडिशन असतात. तिथे फक्त प्रेम असतं, निस्वार्थी प्रेम. आईने मुलांवर केलेल्या निस्वार्थ प्रेमाची भावना. आणि मुलं मात्र आपल्या आईसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगतात. आई रागावते पण कधी सोडून जात नाही, हेही तितकंच खरं. आज आपण मोबाईलमध्ये बिझी असतो, सोशल मीडियामध्ये बिझी असतो, पण ज्या आईने आपल्याला चालायला शिकवलं तिच्याशी मात्र आपल्याला बोलायला फारसा वेळही नसतो. हेच तर खरं दुःख आहे. हे तुम्ही कधी स्वतःमध्ये ऍड करा ना. आईचे प्रेम कधीच कमी होत नाही, फक्त मुलांची गरज कमी होते. आई नेहमी स्ट्रॉंग दिसते कारण तिला वीक होण्याची परवानगीच नसते ना. आईचं मन दुखावलं तर ती रडत नाही, ती शांत होते. आणि ती शांतता खूप काही सांगते. ज्या दिवशी आई नसते ना त्या दिवशी घर कसं असतं? घर राहत नाही, ते फक्त एक रिकामं ठिकाण बनतं. आई जिवंत असताना तिला वेळ देणं ही तितकंच गरजेचं आहे. कारण नंतर फक्त फोटोच उरतात आणि आठवणी ही फक्त एक स्पीच नाही बरं का. ही प्रत्येक आईची वेदना देखील आहे. जर तुम्हालाही तुमच्या आईबद्दल प्रेम असेल, कारण की आई हा क्षण खरं तर लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत अगदी मरेपर्यंत सोबत असणारा एक अनमोल क्षण आहे. त्यामुळे आईचं प्रेम, आईची भावना ही ज्याच्या त्याच्या प्रतीने ठरलेली असते. छोट्या मुलांसोबत आईचा प्रवास हा खूप प्रेमाचा असतो. त्या त्यागाचा इतका संघर्षाचा असतो ना की निशब्द बलिदानाचाच असतो. खरं तर बऱ्याचदा मुलं लहान असतात तेव्हा झोप न मिळणाऱ्या रात्री कित्येक साऱ्या रात्री तिने झेललेल्या असतात. जेव्हा मूल लहान असतं तेव्हा आईची रात्र ही रात्र राहत नाही. मूल रात्री रडतात, झोपत नाहीत, मात्र आई त्यांच्यासाठी अहोरात्र जागी असते. पण तिला त्याची खंत वाटत नाही. ती स्वतःची झोप मात्र विसरून जाते. स्वतःच्या छोट्या जीवासाठी ती थकलेली असते, पण तरी देखील ती जागी असते. तरीही ती उठते, आपल्या मुलाची काळजी घेते. तिच्या मुलासाठीच ना. हीच तर खरी आई आहे. तिच्या थकव्यापेक्षा तिच्या मुलांमध्ये मोठं करण्याचा उत्साह हा खूप असतो. स्वतःचा वेळ संपतो. छोट्या मुलांसोबत जगताना तिला वेळ कोठे जातो हेही पुरेसा कळत नाही. आईचा सांभाळ, स्वतःचा वेळ संपतो. तिला स्वतःसाठी बसायला देखील वेळ नसतो, शांतपणे जेवायला देखील वेळ नसतो. जेवणाच्या वेळी ह्या बऱ्याचदा बदलल्या जातात. शारीरिक आणि मानसिक त्रासाला बऱ्याचदा ती बळीही पडते. पण तरीही मात्र कोणाकडे तक्रार करत नाही. कारण तिचा आनंद, ती जे आयुष्य जगते ती तिच्या मुलांसाठी आणि त्या हास्यातच तिचा आनंद असतो. प्रत्येक छोट्या गोष्टी तिचा त्याग लपलेला असतो. मुलांना ताप आला, मुलांचं आजारपण ही आईची झोप बऱ्याचदा उडून टाकते. मुलं पडली रडली तर तिचं हृदय दुखतं. तिला होणारा त्रास हा शब्दात खरं तर सांगणं खूप कठीण आहे. मुलांना चांगलं खायला द्यावं म्हणून ती स्वतः खाते पिते का? तर नाही, ती त्यांना आधी देते, स्वतः कमी खाते. मुलांसाठी चांगलं भविष्य तयार करण्यासाठी नेहमीच ती तत्पर असते आणि नेहमी त्याचा विचार करत असते. स्वतःच्या स्वप्नांवर मात्र ती पाणी फेरते. आईचं सायलेन्स हे स्ट्रगल कोणीही सांगू शकत नाही, ते कोणी पाहतही नाही. आई किती स्ट्रगल करते, घर काम, जबाबदाऱ्या आणि त्यात छोटी मुलं, हे सगळं सांभाळताना ती स्वतःला मात्र विसरते.
पण तरीही ती हसते, कारण तिची मुलं हसते, हेच तर तिच्या हसण्याचं कारण असतं आणि तोच तिचा खरा उत्साह. शेवटचं म्हणजे आईचं थकवा कधीच दिसत नाही कुणाला, कारण तिचं प्रेम त्याहून मोठं असतं ना. छोट्या मुलांसाठी आई स्वतःला हरवते आणि त्यातच ती स्वतःला शोधते. आईचं आयुष्य मी पासून ते आपण मध्ये कधी बदलतं हे तिलाही कळत नाही, आणि ते आपण म्हणजे तिची मुलं असतात. छोट्या मुलांसोबत आईचा प्रवास हा खूप सुंदर असतो, पण त्याच वेळी तो तितकाच खूप कठीण देखील असतो. मुलांसोबत जगताना ती तितक्यात बऱ्याचदा कठीणांसोबत जगत असते, पण मुलांसोबत पुन्हा पुन्हा प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र ती उत्साहाने सुरू देखील करते. फक्त आणि फक्त तिच्या मुलांसाठी जगते. अशी ही आई छोट्या मुलांना कधीही कळत नाही, मात्र छोट्या मुलांसोबत जाणारा वेळ, तिचा संघर्ष हा कोणालाही दिसत नाही आणि तिचा उत्साह मात्र फक्त आणि फक्त तिची मुलं असतात. छोट्या मुलांना कधीच कळत नाही त्यांच्यासाठी आई किती काही गमावते ते, पण आईला सगळं काही कळतं आणि तरी देखील तिचे प्रेम हे कधीही थांबत नाही. ती थकते, पण आई मात्र कधीही थकत नाही. ती नेहमीच आपल्या मुलांसाठी उत्साही असते. म्हणून अशी ही आई. घरात कितीही काम असो, कितीही त्रास असो, आई कधी थकत नाही, कारण तिची ताकदच वेगळी असते ना. तिचा उत्साह, तिचं हसू, तिचं जगणं हे सगळं एका गोष्टींभोवती फिरत असतं, ते म्हणजे तिची मुलं. आईसाठी स्वतःचं आयुष्य थांबतं, पण मुलांच्या आनंदासाठी ती रोज नव्याने जगते. म्हणूनच लक्षात ठेवा, आई कधीच हरत नाही, कारण तिचं कारणच खूप मोठं असतं, ते म्हणजे तिची मुलं. तुम्ही जर तुम्हालाही तुमच्या आईचं प्रेम किंवा त्याग आणि अशा भावनिक रिअल लाईफ थॉट्स जर तुम्हाला आवडत असेल, तर माझ्या थॉट्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला मिळतील एका हाऊसवाईफचे थॉट्स, लाईफ रिअलिटी मोटिवेशन, रिलेशनशिप थॉट्स, मराठी आणि हिंदी इमोशनल व्हिडिओज देखील. तुमच्या सपोर्टमुळे हा प्रवास अजून सुंदर नक्कीच होईल. त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि आईसाठी प्रेमळ नात्यांना जपा. जाने के लिए कुछ ऐसी दिक्कतें हैं, काम है दोस्तों, इसको बिना पूरा वेस्ट करते हैं कि दोस्तों हम लोग इतना अच्छा ब्रेन आउट लेके जा नहीं पाएंगे। हाँ दोस्तों, सिंपल सही तो परचेज है, हो जाएगा, कोई दिक्कत नहीं है।